पाटील, आज उपोषणाचा चौथा दिवस आहे, तुम्ही पाणी घेतलं नाही. सायंकाळच्या वेळेस विभागीय आयुक्त येऊन गेले. काय नेमकी चर्चा झाली आणि तुमची भूमिका काय आहे? सरकारने जो रात्रीत अध्यादेश काढलेला आहे त्या अध्यादेशाची अंमलबजावणी करणं सरकारची जबाबदारी. आज कॅबिनेट झाली, उद्या त्याला त्यांनी आज निर्णय घेऊन की त्याला विशेष अधिवेशन घ्यायला पाहिजे. नुसती चाल ढकल देवेंद्र फडणवीस ढकलतात, शिंदे साहेबांवर शिंदे साहेब ढकलतात, देवेंद्र फडणवीस साहेबांवर. ते दुसरा एक उपमुख्यमंत्री अजित जाताना त्यांना गरजच नाही, ते बळ देत आहे त्या छगन भुजबळ मराठ्यांच्या विरोधात लढायचं. नुसतं नाटकं चाललंय. तो विनाकारण मराठ्यांसाठी ना फक्त नाटकं चाललंय. अध्यादेश कशाला काढला? त्याची अंमलबजावणी करायची ना मग लगेच. तुम्हाला मराठी सोपे दिसत आहेत, थोडे दिवस सहन करते बघा मराठी कसे करतात. केसेस मागे घेऊन म्हणतात प्रक्रिया सुरू. अंतरवालीसह राज्यातल्या केसेस मागे घ्यायचं, प्रक्रिया सुरू आहे. 50 वर्ष प्रक्रिया करता का? काय भंगार चाळे लावले, काय सरकार आहे तुम्ही, काय नाही फालतू सारखं वागायला लागलात राहू तुम्ही. उद्या त्याला सभा घ्यायला दारात येते तुम्हाला मराठ्यांची. तशी सभा घेताय तुम्ही, मग ते बी बघतो आम्ही. किती फालतू चाळे, प्रक्रिया सुरू आहे, केस मागे घ्यायची. तुम्ही कितीतरी केसेस रात्रीच मागे घेतात. हैदराबादचं गॅजेट 5 महिन्यापासून घ्या म्हणून, आज घेऊ उद्या घेऊ, एवढंच चालू आहे. फालतू गाणं चालला राहून नुसतं मजा चालली. तुम्हाला मराठ्यांना छटायचं, बेसावत राहू नका. पण ते दिन पुढचं महाराष्ट्रातल्या पंतप्रधानात सुद्धा सभा होऊ देणार नाही आम्ही. हा जर आम्हाला ॲडव्हान्स केलं ना, पंतप्रधान सगळं राज्यातले एकच सभा नाही होऊ देणार आहे. आम्ही आमच्या पोराचे मुर्दे पाडायला बघायला लागलो.